तर मनोज जरांगे यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे आणि अशोक चव्हाणांमध्ये काल तब्बल 2 तास चर्चा झाली। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। यावेळी संदीपान भोमरे सुद्धा उपस्थित होते। मनोज जरांगे आणि अशोक चव्हाण यांच्या काय प्रतिक्रिया आपण पाहूया। मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी मागे जेव्हा भेटलो सांगितलं होतं की जेवढ्या या मागण्या समाजाच्या आहेत त्या मागण्यांचा पाठपुरावा मी शासन स्तरावर करायची जबाबदारी ही निश्चित स्वीकारलेली आहे आणि ज्या ज्या गोष्टी अपुऱ्या आहेत किंवा व्हायच्या आहेत त्या आपण शासन स्तरावर पाठपुरावा करू हा त्यातला हेतू होता। की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत हैदराबादच्या गॅजेटच्या बाबत की त्यांचं म्हणणं होतं आम्ही फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना सांगतोय आजच उद्याच परवाच असं चर्चा करतो लगेच आम्हाला काही हरकत नाही कारण हे अंतरवाली इथं कोणी येऊ शकतं। मराठा समाजाचाच मी मी किती नेते आले किती कोणी काय झालं मी कृतीवर आणि अंमलबजावणीवर जास्त विश्वास ठेवतो कारण हे आले सकारात्मक किंवा आश्वासन यापेक्षा समाजाला दिसतंय या बैठका सुरू असल्या तरी आमचे कार्यक्रम सुरूच राहतील। आता काही निवडणुका नाहीत म्हणून हे आला आणि ते गेला कुणी तरी यायला लागतं कोणाला तरी बोलावं लागतं आणि ते त्यांनी केलं। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।